हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9च्या न्यूजरूम मध्ये विविधता दिसून येते। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून TV9चं कौतुक। TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंग्स टुडे ग्लोबल समिट कार्यक्रमात मोदींचं संबोधन। इस डाइवर्सिटी को TV9 का न्यूज रूम आपकी रिपोर्टिंग टीम में बखूबी वो नजर आता है, ये रिप्रेजेंट करता है। आधीच्या सरकारमध्ये देश रिव्हर्स गिअरमध्ये होता। भारताच्या विकासाला गती देण्यासाठी आता गिअर बदलायला हवा। काँग्रेसच्या काळातील रखडलेल्या योजनांचा मोदींनी वाचला पाढा। आम्ही प्रत्येक क्षेत्रात नेशन फर्स्टला प्राधान्य दिलं। तिसऱ्या काळात भारताला नव्या उंचीवर नेणार। TV9 ग्लोबल समिटमध्ये मोदींकडून विश्वास व्यक्त। जरांगेंचं आमरण उपोषण अखेर 17 दिवसांनंतर स्थगित। आता साखळी उपोषण करण्याची घोषणा। जरांगे उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। जरांगेंवर बीडच्या शिरूर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। लातूरमध्येही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जरांगेंच्या तोंडातनं तुतारीचा आवाज। भाजप नेत्यांचा हल्लाबोल। फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील। जरांगेंनी माफी मागावी। नितेश राणे आक्रमक। जरांगे बारामतीची तुतारी। शरद पवारांच्या टोळीकडून फडणवीसांना बदनाम करण्याचं काम। प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। आम्ही मराठे चायनीज मॉडेल नाही। जरांगेंनी सागर बंगल्यावरती येऊन दाखवावं। नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। काल जरांगेंनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा। नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली। अजय बारसकरांची जरांगेंवर टीका। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा नाटकावरती काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। शिवसेना खासदार 18 जागांसाठी आग्रही। 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिवसेना खासदारांचा सूर। मराठवाड्यात काँग्रेसला धक्का। ज्येष्ठ नेते बसवराज पाटलांचा काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा। उद्या सकाळी 11 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर 27 आणि 28 फेब्रुवारीला मवियाची बैठक। 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होणार। बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।